आता आपण पाहूया गृहीत कृत्यांचे उगम स्रोत, म्हणजे हे गृहीत कृत्य आपल्याला कसे निर्माण करता येतात, कुठून निर्माण होत असतात. गृहीत कृत्यांचा उगम कुठे होतो, म्हणजे संशोधकास ती कशी सुचतात हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. अभ्यासकाला किंवा संशोधकाला त्याच्या अभ्यासातून, चिंतनातून, अनुभवातून, निरीक्षणातून, परीक्षणातून ते सुचू शकतं. कधीकधी अंतःप्रेरणा ही विषय सुचविण्यास कारणीभूत ठरत असतो. गृहीत कृत्यांचे विविध स्रोत असू शकतात. एखादी कविता, कादंबरी, नाटक असेल, किंवा एखादा तत्त्वज्ञानावरचा आधारित ग्रंथ असेल, किंवा वेगवेगळे जे काही विषय आहेत, ज्या विषयांचा आपण अभ्यास करतो, कलाकाराचे काल्पनिक सिद्धांत असतील, किंवा एखादा चित्र असेल, प्रतिमा असेल, शिल्पकला असतील, एखादी अवजारे असतील, तर ते सुद्धा काय आहेत, आपल्याला त्याच्यातूनही काही सुचत असतात. याच्यातूनही आपल्या गृहीत कृत्याचा उगम हा होऊ शकतो. ह्या संबंधी आपण काही विचारवंतांची मते लक्षात घेऊया. यामध्ये गुड आणि हॅट या विचारवंतांनी 4 स्रोतांचा उल्लेख केलेला आहे की ज्याच्यामधून गृहीत कृत्य आपल्याला निर्माण करता येतात. त्यातला पहिला स्रोत आहे सांस्कृतिक पार्श्वभूमी, कल्चरल बॅकग्राऊंड. प्रत्येक समुदायाचे राहणीमान, चालीरीती, खानपान, रूढी, परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. यालाच सामान्य संस्कृती असे म्हणता येईल. या सामान्य संस्कृतीतून गृहीत कृत्याचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात. म्हणजे एखाद्या समूहाचं जर आपण किंवा एखाद्या समुदायाचा आपण राहणीमान, त्यांच्या चालीरीती, प्रथा, खानपान असेल, त्यांच्या रूढी असतील, त्यांच्या समाजाची काही मूल्य असतील, त्यांची संस्कृती असेल, तर याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्यांच्या संदर्भात काही गृहीत कृत्य मांडता येतील की अमुक अमुक समूहातले लोक अशा प्रकारचा वेश धारण करतात किंवा वेशभूषा धारण करतात, अशा प्रकारची त्यांची केशभूषा आहे, अशा प्रकारचं त्यांच्या आहाराच्या पद्धती आहेत, अशा प्रकारचे नियम त्यांच्या समाजाचे आहेत. तर अशा प्रकारचे सामान्य विधानांची निर्मिती आपल्याला करता येते. म्हणून तर सांस्कृतिक पार्श्वभूमीतून सुद्धा आपल्याला गृहीत कृत्यांची निर्मिती करता येते. दुसरा स्रोत आहे सांस्कृतिक विशेष. यात लोकवाङ्मयाचा समावेश होतो. या वाङ्मयाची विविध अंगे असतात, जसे भाषा आहे, लोककथा, ग्रामगीत, अंगाई गीत, म्हणी, वाक्प्रचार, कविता, पोवाडे, ओव्या, त्यानंतर लोकगीतं असतात, त्यांचे विधिनिषेध, विवाह पद्धती, लोकनाट्य, तमाशे इत्यादी जनवाङ्मयाचं जे मूळ आहे त्यात झालेली परिवर्तने, परिवर्तनाची कारणे, यातून सुद्धा आपल्याला गृहीत कृत्य सुचू शकतात. म्हणजे हे स्रोतसुद्धा कसे आहेत, तर गृहीत कृत्याच्या निर्मितीमध्ये मदत करणारे आहेत असं आपल्याला लक्षात येतं. कारण या साहित्याच्या माध्यमातून, साहित्य हे काय असतं तर समाजाचा आरसा असतो, है ना. म्हणजे त्या साहित्यामध्ये त्या समाजाविषयीचं चित्रण, त्या समाजाचं प्रतिबिंब हे आपल्याला साहित्यामधून दिसून येत असतं. आणि म्हणून विविध प्रकारचे साहित्यातून देखील आपल्याला गृहीत कृत्य हे सांगता येतात किंवा निर्माण करता येतात. यानंतर गृहीत कृत्याचा पुढचा स्रोत आहे सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन. बदलत्या काळानुसार, विशेषतः औद्योगिकरण व नागरीकरण ह्यामुळे जुन्या संस्था नष्ट होऊन त्यांच्या जागा नवीन संस्थांनी घेतलेल्या आहेत किंवा जुन्यामध्ये परिवर्तन घडून येते. उदाहरणार्थ आपण पाहिलेलं आहे, तुम्ही जाती संस्थेचा अभ्यास केलेला आहात, विवाह संस्थांचा अभ्यास केला आहे, कुटुंब संस्थांचा अभ्यास केलात, तर आपल्याला या ठिकाणी काय लक्षात आलेलं आहे की या सगळ्या संस्थांमध्ये आज काय आहे तर परिवर्तन होत आहे. परिवर्तन हे कसं आहे, निरंतर होणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये आपल्याला जुन्या मूल्यांचा आघात सहन करावा लागतो. जुनी मूल्य निघून जातात आणि त्याच्या ठिकाणी नवीन मूल्यांची निर्मिती झालेली दिसून येतं. तर हे परिवर्तनसुद्धा आपल्या गृहीत कृत्यांचा आधार होऊ शकतो. आता उदाहरणार्थ आपण कुटुंब संस्थेचं उदाहरण घेतलं तर काय दिसतं आपल्याला की कुटुंब संस्थांमध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असायची, आता काय आहेत तर केंद्र कुटुंब पद्धती आलेली आहे. आता केंद्र कुटुंब पद्धतीमध्ये काय आहेत, पती पत्नी त्यांची 2 मुलं असं इतकं मर्यादित कुटुंबातल्या लोकांची संख्या असलेली दिसून येते. आता यानंतरही आपल्याला अनेक वेगळे प्रकार कुटुंबाचे दिसून येतात की ज्यामध्ये काय आहेत, आई आणि मूल है ना, आई एवढेच कुटुंबातले सदस्य असतात. असंही एक प्रकारचं कुटुंब आहे की आता काय झालेलं आहे, म्हणजे लग्न न झालेल्या स्त्रियांनासुद्धा दत्तक घेण्याचा अधिकार हा मिळालेला आहे आणि त्यामुळे सुद्धा त्या आपल्या कुटुंबाची निर्मिती अशा पद्धतीने देखील करू शकतात. म्हणजे हा एक नवीन कुटुंबाचा प्रकार आपल्याला लक्षात येतो आणि मग त्यावरून आपल्याला असं विधान करता येईल की काय आहे, कुटुंब भविष्य काळामध्ये आणखीन म्हणजे कुटुंबाची संकल्पना ही आपल्याला बदलते आहे असं म्हणता येईल है ना, किंवा बदलेल असंही आपण विधान करू शकतो. म्हणजे हे विधान का केलं आपण तर मागच्या कुटुंब संस्थांचा अभ्यास करतो आणि त्यातून मग आपल्याला हे गृहीत कृत्य किंवा अनुमान अंदाज उपकल्पना ह्या बांधता येतात. आता तसं आपण जाती संस्थेच्या संदर्भात सुद्धा सांगू शकतो. जाती संस्थेची आपण सगळी वैशिष्ट्य शिकलेली आहोत. जसं सामाजिक सहभागावर बंधन आहे, शैक्षणिक सहभागावर बंधन, राजकीय सहभागावर बंधन, आहार आणि खाण्यापिण्यावर बंधन. तर हे आज राहिलेलं आहे का, हे आज सगळं बदललेली आहे ही परिस्थिती. आज आपण सामाजिक सहभागाच्या संदर्भात कुठल्या जातीचा आणि धर्माचा विचार सोडून दिलेला आहे. आज आपण काय आहे तर सगळेच ठिकाणी सहभागी होत आहोत. आज आपण जिथं शिक्षण घ्यायला येतो तिथं आपण जाती धर्माचा विचार करतो का, नाही करत. कुठं आपण मंदिरामध्ये गेलो तर आपण कोण कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे हे विचार करतो का, नाही करत. तर आज आपल्याला समाजाच्या म्हणजे विचारामध्ये परिवर्तन झालेलं दिसून येते आणि म्हणून आपल्याला जाती संस्थेचं एक नवीन स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. जाती संस्थेचं आज काय वैशिष्ट्य टिकून आहे तर आंतरजातीय विवाहाचं बंधन टिकून असलेलं आपल्याला दिसून येतं. बाकी तर जाती व्यवस्थेची पूर्ण म्हणजे संरचना ही बदललेली दिसून येते, पण जाती संस्था मात्र बदललेली नाही. जाती संस्था ही पूर्ण नष्ट झालेली नाही असं आपल्याला विधान करता येतं. तर अशा प्रकारची अनेक विधानं किंवा अशी गृहीत कृत्य आपल्याला विविध विषयांच्या संदर्भात निर्माण करता येतात. आता विविध संस्थांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे गृहीत कृत्य मांडता येतात. जाती संस्थेच्या संदर्भात, धर्मसंस्थांच्या संदर्भात, अर्थसंस्थांच्या संदर्भात इत्यादी. यानंतरचा आपला पुढचा गृहीत कृत्याचा उगमस्त्रोत आहे वैज्ञानिक सिद्धांत. गुड आणि हॅट यांच्या मतानुसार विज्ञानात अनेक गृहीत कृत्यांना जन्म देत असते. प्रत्येक विज्ञानात अथवा शास्त्रात ज्यांचा संबंध भिन्न भिन्न विषयांचा येत असतो असे अनेक सिद्धांत असतात. ह्या सिद्धांतामुळे एकाच विषयाच्या अनेक पैलूंची आपल्याला माहिती मिळते. ही माहिती संशोधन कार्याचा आधार बनू शकते. याचे एक उदाहरण श्री रवींद्रनाथ मुखर्जी यांनी आपल्या ग्रंथात दिले आहेत. ते असे की जातीप्रथेच्या व्यावसायिक सिद्धांताकडून म्हणजे ऑक्युपेशनल थेअरी असे गृहीतकृत्य मांडण्यात आले की केवळ धंदा हाच भारतीय जातीप्रथेचा आधार आहे. ही उपकल्पना जाती आणि धंदा यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा एक महत्त्वाचा आधार बनली. पण सूक्ष्म अध्ययनानंतर ही उपकल्पना चुकीची ठरलेली आहे. धंदा किंवा उद्योग हा जर उच्च नीचपणाचा आधार असता तर ज्या समाजात धंद्याच्या आधारावर सामाजिक स्तरीकरण झाले आहे त्या समाजातही आपल्याला जातीप्रथा आढळली असती. उपकल्पना किंवा गृहीतकृत्य चूक असो अथवा बरोबर, पण वैज्ञानिक सिद्धांत उपकल्पनांच्या निर्मितीला उपकारक होतात हे नाकारणं शक्य नाही. तर आपल्या गृहीतकृत्याचं उगमस्त्रोत हे वैज्ञानिक सिद्धांतसुद्धा असू शकतात. म्हणजे एखाद्या सिद्धांताच्या आधारे सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल की असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, असे अनुमान आणि अंदाज आपल्याला बांधता येतात. आता असे विविध सिद्धांत आहेत. आणखीन तुम्ही म्हणजे पुढच्या वर्गात गेला तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात यायला मदत होईल. जसं आपण विचारवंताच्या पेपरमध्ये शिकलेलो आहोत. आता मानवी प्रगतीच्या अवस्थेचा नियम ऑगस्ट कॉम्पने मांडलेला आहे. हार्बर्ट स्पेन्सरनेही त्याचे काही सिद्धांत मांडलेले आहेत समाजाच्या विकासाच्या संदर्भात. तर त्याच्यावरून आपल्याला गृहीत कृत्यांची निर्मिती ही करता येते आणि सिद्धांत हे खरे ठरू शकतील किंवा खोटेही ठरू शकतील. हे काय आहे तर आपलं संशोधनातून ते ठरत असतं. यानंतरचा पुढचा स्रोत आहे सादृश्य अथवा सारखेपणा. गृहीत कृत्याच्या निर्मितीचा सादृश्य अथवा समानता हा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
दोन विषय, दोन घटना किंवा व्यवहार यामध्ये किती साम्य आहे ही कल्पना सामान्य माणसालाही सुचू शकते. उदाहरणार्थ काही विशेष प्रकारच्या परिस्थितीचा वनस्पतीवर एक विशिष्ट परिणाम होतो, यावरून असे सुचू शकते की त्याच परिस्थितीचा मानवावरही तसा परिणाम होऊ शकतो का, यावरून आपल्याला गृहीत कृत्यांची मांडणीही करता येते. म्हणजे दोन वस्तूंशी जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा त्याच्यातून सुद्धा आपल्याला गृहीत कृत्य हे निर्माण करता येतं. चौथा आपल्या गृहीत कृत्याचा उगम स्रोत आहे तो म्हणजे व्यक्तिगत अनुभव. संशोधकाच्या व्यक्तिगत अनुभवातून सुद्धा गृहीत कृत्य हे त्याला सुचू शकतो. लोम्ब्रोस या विचारवंताच्या मते जन्मजात अपराधी ही कल्पना तो सैनिक शिबिरात असताना त्याला सुचलेली आहे, है ना. लोम्ब्रोसने काय केलेलं आहे तर तो सैन्यामध्ये त्याने कैदी लोकांचं निरीक्षण केलं आणि त्याला असं आढळून आलं की इथले जे गुन्हेगार आहेत ते कसे आहेत तर जन्मजात आहेत. त्यांच्या कुटुंबाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी लाभलेली आहे असं त्याला तिथल्या कैद्यांच्या निरीक्षणावरून लक्षात आलं आणि त्यावरून त्याला असं सुचलं की गुन्हेगार हे जन्मजातच असतात असं विधान त्याने आपल्या संशोधनामध्ये मांडलेलं आहे. पण त्याच्यानंतर ज्या संशोधकांनी या विषयावर अध्ययन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की गुन्हेगार हे जन्मजात नसतात, तर गुन्हेगार हे परिस्थितीनुसार बनत असतात. म्हणजे अशा प्रकारे गृहीत कृत्य ही बदललेली असतात. ती त्या परिस्थितीमध्ये सत्य ठरत असतात, पण कालांतरानं ती सत्य ठरतीलच किंवा सगळीकडेच ते सिद्धांत खरेच ठरतील असं काही नसतं. सिद्धांत हे कसे असतात तर कालसापेक्ष असतात आणि ते परिस्थिती सापेक्षसुद्धा असतात. एखाद्या असे आपल्याला अनेक उदाहरणं घेता येतील. यानंतर काही शास्त्रज्ञांनी गृहीत कृत्याचे दोन स्रोतामध्ये वर्गीकरण केलेले आहे. एक आहे वैयक्तिक स्रोत आणि दुसरा आहे बाह्य स्रोत. आता वैयक्तिक स्रोतामध्ये संशोधकाचा अभ्यास, त्याचे विचार, त्याचे दृष्टिकोन, त्याच्या प्रेरणा, त्याचं अभ्यासाविषयीचं चिंतन मंथन या गोष्टींचा समावेश वैयक्तिक स्रोतामध्ये होतो. आता बाह्य स्रोतामध्ये अनेक विषयांचा समावेश होतो. उदाहरणार्थ कविता, साहित्य, तत्त्वज्ञान किंवा विविध प्रकारची सामाजिक शास्त्रे, कलाकारांचे काल्पनिक विचार, एखादा तात्विक सिद्धांत, एखादं तत्त्वज्ञान, ह्या म्हणजे दुय्यम स्रोतांचाही त्यामध्ये समावेश होतो. तर अशा प्रकारे म्हणजे ही आपल्याला गृहीत कृत्याची उगमस्रोत असलेली दिसून येतात.